हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोलत आहे. हा, मी 2-3 दिवस झालं फोन लावते, तुम्ही काय उचललाच नाही. किती वाजता लावला ताई? परवा दिवशी म्हणजे मला चुकी झाली, संध्याकाळी मी लावायला पाहिजे होता, पण मला माहित नव्हतं टायमिंग. मी अच्छा सकाळी अच्छा. लावला. हा, 9 अच्छा वाजता अच्छा. लावला सकाळी मी. अच्छा हा, त्यावेळेला नाही उचलत. हा, मग दादा हं. म्हटले नाही संध्याकाळी लावून बघा. कोणते दादा? हे आपले दिनकर दादा. हा, दिनकर दादा. हा, मग हा, काय अनुभव आला ताई? काय नाही, मी आता प्रेग्नेंट आहे. ओ, हे पहिलंच आहे का? नाही, तिसऱ्यांदा आहे. अच्छा अच्छा. 2 मग मुले आहेत. हा, हा. आणि आता मुलगा आहे. मग राहिला अजून 1 महिना पण झाला नव्हता. माझ्या मैत्रिणीने मला दादांचा नंबर दिला. हो हो हो, त्यांचे आणि ते भेटायला सांगत नाही, काही नाही. फक्त काय काय सांगितलं मग तुम्हाला त्यांनी? हां, मग ते सांगते की मी. मला कसं 2 मुली आहेत ना, मग मुलग्यासाठी सांगितलेलं. मग अच्छा. दादांना म्हटलं असं-असं झालंय म्हटलं, आता बघू काय असेल ते असेल म्हटलं, आपण देवावर सोडून देऊया. जे तुम्ही हा सांगताय तेच मी करणार म्हटलं, बाकी काय नाही. हा मग ते मैत्रीण नंबर दिल्यावर मी लगेच फोन केला. मग हा. 2-3 महिने त्रास झाल्यानंतर मी काही सांगितलं नाही. म्हणलं आता ह्या गोष्टी अशा घडतेत आपल्याला. हो 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 मग हो. हे कसं सगळं सांगायचं? मग दादा तरी पण म्हटले, "तुम्हाला काय त्रास होतोय तो सांगा." हा मग हा मी सांगितला दादांना त्रास, तर दादांनी जे काही औषधं सांगितली मला, हा. त्याच्यावर मला फरक चांगला, रिझल्ट चांगला आला. उलट्या होत होत्या, 3 महिने कंप्लीट उलट्या झाल्या बापरे. आणि अंगात अशक्तपणा तर भरपूर होता. चालाय 2 पावलं चालली की मी बसायचीच. ओ. हां, मग ते दादांना म्हटलं, "आता 3 महिन्यापर्यंत मी अशी तर पुढं म्हटलं माझं कसं होणार आहे?" हा मग हे हा. पण मला भीती वाटत होती. आता तिसऱ्यांदा कसं जरा आता वय पण आपलं हे होत चाललंय बरोबर. म्हटल्यानंतर मला पण भीती वाटत होती. मग दादांनी सपोर्ट केला चांगला, मार्गदर्शन केलं. आणि भेटायला वगैरे बोलवलं होतं का? नाही, नाही. हा, ते भेटायला पण बोलवत नाही. मी त्यांचं खूप ऐकलंय की हां. भेटायला वगैरे काही बोलवत नाही. आणि घरातल्या घरात जेवढे काही जमतील तेवढे औषधं देण्याचा प्रयत्न करतात ते. आणि जे बाहेरचं पण उपलब्ध नाही. जेवढं घरात आहेत ना आपलं आयुर्वेदिक तेच हा. सांगते. बाहेरचं पण काहीच नाही. हो ना. हां. आणि मग दादांना 100% मी बाळ होतच. हो, आणि दादांना मी म्हटलं, मी म्हणत नाही असं आता मुलगा पाहिजे म्हटलं, मुलाचीच अपेक्षा आहे म्हटलं माझी. हा पण आता नशीब म्हटलं मला माहित नाही माझं कसं आहे. मग हा. चेक करणं म्हटलं चेक बी काय करू नका. कोण खरं काही सांगत नसतंय म्हटले. अरे वा. तुमच्या नशिबात आहे तेच होणार आहे. मग चेक केलं नाही. मग हा म्हटलं मी दवाखान्यात जाऊन सोनोग्राफी करू शकते का? हा. तर हो म्हटले, फक्त सोनोग्राफी करा. औषध गोळ्या काही सुद्धा घ्यायच्या नाहीत. बघा. आता पूर्ण औषध गोळ्या माझ्यात नाहीत. आता पूर्ण बंद आहे. फक्त हिमोग्लोबिन आता ह्या महिन्यात माझं लयच कमी झालं म्हटले. हा. मग सांगितलं त्यांनी पण ते काय वाढनाच हम्म. हिमोग्लोबिन. हा हा हां, मग त्यात एवढे मग दादांना विचारलं मी असं गोळ्या घेऊ का 1 महिन्यासाठी? हा. तर दादा म्हणले, "ठीक आहे, आता लयच कमी व्हायला लागले 1 महिनाभर घ्या." अच्छा. हा हा हां, हा. मग त्यात एवढे 1 महिनाभरच मी गोळ्या घेतल्या. नाहीतर गोळ्या नाही, काय नाही. फक्त सोनोग्राफी बापरे. करायची. हां. किती छान. लवकर अनुभव शेअर करा. बाळ नक्की तुमच्या इच्छेप्रमाणे स्वामी देतील. दिनकर दादा पण आहेत. सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण होतील ताई. हो की. मग ह्याच्या आधी कसं असं मलाही माहिती नव्हतं. माझ्या बहिणीनं मैत्रिणीने मला नंबर पाठवल्या म्हटली, "आजच गुरुवार आहे. तू आजच फोन कर. बघ तुला शेवटपर्यंत तुझ्या पाठीशी राहतील" म्हटली. आणि ते झालंच तसं. जिथं बघा. चांगलं व्हायचंय तिथं आहेत म्हणलं स्वामी हो पाठीशी. हो हो. त्यामुळे मी अ, बिनधास्त आहे. मग सांगितलं दादांनी, "काय तुम्ही टेन्शन घेऊ नका. सगळं व्यवस्थित होणार आहे." असं सांगितलं. त्यामुळे मी टेन्शन घ्यायचं सोडून दिलं. येत अरे. होतं मला टेन्शन, की अ, काय हाय, काय होय का नाही, असं मला पण भीती वाटत होती. पण आता नाही मी टेन्शन घेत. बरोबर आहे अगदी. हां. स्वामींवर सोडून द्यायचं. आणि खूप छान अनुभव ताई मी शेअर करते हा. हां, हां. चालतंय. श्री स्वामी समर्थ ताई. तुम्हाला नाव हां. सांगायचंय? हो. रेश्मा प्रभात लांडगे, हा. राहणार सावर्डे. बरं बरं, मी शेअर करते ताई. हां, हां. चालतंय. श्री स्वामी समर्थ. हां, श्री स्वामी